एकाग्रता आणि प्राणायाम. मनुष्य आणि पशु यांच्यातला मुख्य भेद म्हणजे त्यांच्या एकाग्रतेच्या शक्तीतील भेद होय. कोणत्याही प्रकारच्या कामातील यश हे एकाग्रतेचं फल असतं. प्रत्येकाला एकाग्रतेसंबंधी थोडं बहुत माहीत असतं. तिचे परिणाम आपण रोज पाहतो. चित्रकला, संगीतकला इत्यादी कलातील श्रेष्ठ प्रतीचं यश हे एकाग्रतेचा परिणाम असतं. पशूंच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती फार थोडी असते. ज्यांनी पशुला शिकवलंय त्यांना या गोष्टीची मोठी अडचण वाटते की पशुला सांगितलेलं तो सतत विसरत असतो. त्याला कशावरही आपलं मन दीर्घकाळ एकाग्र करता येत नाही. आणि हाच मनुष्य आणि पशु यांच्यातला भेद आहे. मनुष्याच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती पशुहून अधिक असते. मनुष्यातील भेद देखील त्यांच्यातील एकाग्रतेच्या शक्तीतील भेदामुळे होतो. निकृष्ट मनुष्याची श्रेष्ठ मनुष्याची तुलना करून पहा. त्यांच्यातील भेद एकाग्रतेच्या शक्तीतील प्रमाणाचा आहे. त्यांच्यात हाच काय तो भेद आहे. काही वेळा प्रत्येकाचंच मन एकाग्र होतं. ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्यांच्यावर आपण आपलं मन एकाग्र करतो आणि ज्यांच्यावर आपण आपलं मन एकाग्र करतो त्याच गोष्टीवर आपण प्रेम करत असतो. अशी कोणती आई आहे की जिला आपल्या मुलाचा साधासुद्धा चेहरा आवडत नाही? तो चेहरा तिच्या दृष्टीने जगातला सर्वात सुंदर चेहरा असतो. तो तिला आवडतो याचं कारण हे की ती त्याच्यावर आपलं मन एकाग्र करत असते. आणि प्रत्येक जण जर त्याच चेहऱ्यावर आपलं मन एकाग्र करू शकला तर प्रत्येकालाच तो आवडेल. मग सर्वांनाच तो चेहरा अत्यंत सुंदर वाटेल. ज्या वस्तू आपल्याला आवडतात त्यांच्यावर आपण सर्वजण आपली मनं एकाग्र करतो. जेव्हा आपण मधुर संगीत ऐकतो तेव्हा आपली मनं त्यावर खेळून जातात आणि आपण ती तिथून काढून घेऊच शकत नाही. जे लोक आपली मनं शास्त्रीय संगीतावर एकाग्र करतात त्यांना साधं संगीत आवडत नाही. आणि याचप्रमाणे जे लोक साध्या संगीतावर आपली मनं एकाग्र करतात त्यांना शास्त्रीय संगीत आवडत नाही. ज्या संगीतात स्वर हे एकामागून एक द्रुतगतीने येत असतात ते संगीत मनाला चटकन धरून ठेवतं. लहान मुलाला भावनोद्दीपक उठावदार संगीत आवडतं कारण त्यातली स्वरांची द्रुतलय त्याच्या मनाला भटकण्याची संधीच देत नाही. ज्या मनुष्याला साधं संगीत आवडतं त्याला शास्त्रीय संगीत आवडत नाही कारण ते अधिक गुंतागुंतीचं असतं आणि ते समजण्यासाठी अधिक एकाग्रतेची आवश्यकता असते. अशा एकाग्रतेच्या बाबतीत मोठी अडचण ही आहे की आपण मनाचं नियमन करत नसून मनच आपलं नियमन करत असतं. आमच्याहून बाह्य असं काहीतरी जणू काही आमच्या मनाला स्वतःकडे ओढतं आणि स्वतःच्या इच्छेनुसार त्याला वाटेल तितका वेळ धरून ठेवतं. आपण मधुर स्वर ऐकतो किंवा सुंदर चित्र पाहतो आणि आपलं मन तिथे स्थिर होऊन जातं. आपण त्याला तिथून काढून घेऊ शकत नाही. तुमच्या आवडीनिवडीच्या एखाद्या विषयावर मी जर चांगलं भाषण दिलं तर तुमचं मन त्याच्यावर एकाग्र होतं. मी तुमचं मन तुमच्यापासून ओढून घेतो आणि तुमची इच्छा नसतानाही त्याला भाषणाच्या विषयावर स्थिर करून ठेवतो. अशा रीतीने आपली इच्छा नसतानाही आपलं लक्ष वेधलं जातं. आपली मनं विविध विषयांवर एकाग्र होतात. आपला त्यावर काही इलाज नसतो. आता प्रश्न हा आहे की ही एकाग्रता वाढवता येते का आणि आपल्याला तिच्यावर पूर्ण ताबा मिळवता येतो का? योगी म्हणतात होय, तसं करता येतं. योगी म्हणतात की आपल्या मनावर आपण पूर्ण ताबा मिळवू शकतो. एकाग्रतेच्या शक्तीची वाढ होण्यात नैतिक दृष्टीने एक धोका आहे. एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तिथून ते इच्छेनुसार न काढता येणं हे धोक्याचं असतं. अशी अवस्था मोठी तापदायक असते. आपल्या बहुतेक सर्व दुःखांचं कारण हेच की एखाद्या विषयावरून इच्छेनुसार मन काढून घेण्याची शक्ती आपल्या ठिकाणी नसते. म्हणून एकाग्रतेच्या वाढीबरोबर मन काढून घेण्याच्या शक्तीचीही वाढ केली पाहिजे. एखाद्या विषयाशी मन संपूर्णपणे संलग्न कसं करावं हेच केवळ नव्हे तर एका क्षणात त्याला त्या विषयापासून अलग करून दुसऱ्या एखाद्या विषयावर कसं स्थिर करावं हेही आपण शिकलं पाहिजे. या दोन्ही शक्ती एकाच वेळी विकसित केल्या पाहिजेत म्हणजे धोका राहणार नाही. मनाचा पद्धतशीर विकास हा असा आहे. माझ्या दृष्टीने शिक्षणाचं मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे. केवळ काही गोष्टींची माहिती गोळा करणं नव्हे. मला जर माझं शिक्षण पुन्हा घ्यायचं झालं आणि त्यात माझा जर काही अधिकार चालला तर मी घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच लागणार नाही. मी मानसिक एकाग्रतेची आणि मन अलग करण्याची शक्ती विकसित करीन आणि मग अशा निर्दोष साधनांनी मनानी मी इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करीन. मुलामध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती आणि ते वेगळं करण्याची शक्ती या दोन्ही बरोबरच वाढवल्या पाहिजेत. माझा विकास एकांगी झाला.
मनाला इच्छेनुसार अलग करण्याची शक्ती न वाढवता एकाग्रतेची शक्ती मी वाढवली आणि त्यामुळे माझ्या आयुष्यातील तीव्रतम दुःख मला भोगावं लागलं. आता माझ्या ठाई मनाला वेगळं करण्याची शक्ती आहे, पण तिचा विकास मला उत्तर आयुष्यामध्ये करावा लागला. आपण आपल्या इच्छेनुसार आपली मनं वस्तूंवर केंद्रित केली पाहिजेत. वस्तूंनी आपली मनं त्याच्याकडे ओढू नयेत. सामान्यतः आपल्याला मन केंद्रित करणं भाग पडतं. वस्तूतील ज्या आकर्षणाचा आपण प्रतिकार करू शकत नाही, त्या आकर्षणामुळे आपली मनं त्या वस्तूंवर केंद्रित करणं आपल्याला भाग पडतं. मनाच्या निरोधासाठी आणि त्याला आपल्या इच्छेनुसार कुठेही नियुक्त करण्यासाठी विशेष प्रकारच्या अभ्यासाची आवश्यकता असते. त्या वाचून ही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. धर्माच्या साधनेसाठी मनाचा संयम अत्यंत आवश्यक आहे. या साधनेत मनाला मागे वळवून त्याला स्वतःवरच स्थिर करावं लागतं. मनाला वळण लावण्यासाठी पहिली पायरी आहे प्राणायाम. नियमित श्वासोच्छ्वासामुळे शरीर समतोल अवस्थेत राहतं. मग मनापर्यंत पोहोचणं सोपं जातं. प्राणायामासंबंधी विचार करण्याची पहिली गोष्ट म्हणजे आसन होय. ज्या अवस्थेत मनुष्य आरामात बसू शकतो तेच त्याच्यासाठी योग्य आसन. पाठीचा कणा मोकळा ठेवला पाहिजे आणि शरीराचं वजन बरगड्यांवर तोलून धरलं पाहिजे. मनाला कृत्रिम साधनांनी आवरून धरण्याचा प्रयत्न करू नका. या बाबतीत साधा प्राणायाम पुरेसा आहे. मनाची एकाग्रता साधण्यासाठी देहदंडात्मक तपश्चर्या ही चुकीची आहे, तिचा अवलंब करू नका. मनाचं कार्य शरीरावर आणि शरीराचं कार्य मनावर होतं. त्यांची एकमेकांवर क्रियाप्रतिक्रिया होते. मनाची प्रत्येक अवस्था ही शरीरात एक तदनुरूप अवस्था निर्माण करत असते आणि शरीरातील प्रत्येक कार्य हे मनावर तदनुरूप परिणाम करत असतं. तुम्ही शरीर आणि मन यांना दोन स्वतंत्र वस्तू माना किंवा त्या दोन्ही एकच आहेत. एकाच वस्तूचा शरीर हा स्थूल भाग असून मन हा सूक्ष्म भाग आहे असं माना. त्यांनी फरक काही पडत नाही. ती एकमेकावर क्रियाप्रतिक्रिया करतात. मन हे सतत शरीर बनत असतं. मनाला वळण लावताना शरीराच्या द्वारा त्याच्यापर्यंत पोचणं सोपं असतं. शरीर हाताळणं हे मन हाताळण्यापेक्षा सोपं आहे. साधन किंवा उपकरण जितकं सूक्ष्म तितके त्यातील सामर्थ्य अधिक असतं. मन हे शरीरापेक्षा फार सूक्ष्म असून ते अधिक सामर्थ्यवान आहे. या कारणासाठी शरीरापासून प्रारंभ करणं अधिक सोपं आहे. प्राणायामाचं शास्त्र म्हणजे मनापर्यंत पोहोचण्यासाठी शरीराच्या द्वारे कार्य करणं होय. या मार्गानं आपण शरीरावर ताबा मिळवतो आणि मग शरीरातील सूक्ष्म कार्याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. अधिकाधिक सूक्ष्म आणि अधिक आतील अशा कार्याची जाणीव होता होता आपण मनापर्यंत पोहोचतो. शरीरातील सूक्ष्म क्रियांची जाणीव आपल्याला व्हायला लागताच त्या आपल्या ताब्यात येतात. काही काळानंतर तुम्हाला शरीरावरील मनाच्या कार्याची जाणीव होऊ लागेल. त्याचप्रमाणे तुम्हाला मनाच्या अर्ध्या भागाचं त्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागावरील कार्य जाणवायला लागेल आणि मन ज्ञानतंतूंच्या केंद्रांना शक्ती पुरवत असल्याचंही जाणवेल. कारण मनच ज्ञानतंतूंचं नियमन आणि शासन करत असतं. मन हे निरनिराळ्या ज्ञानतंतूंच्या द्वारे कार्य करीत असल्याचं तुमच्या अनुभवाला येईल. अशा रीतीने नियमित आणि पद्धतशीर प्राणायामाने प्रथम स्थूल शरीरावर आणि नंतर सूक्ष्म शरीरावर ताबा मिळवून मनाचं नियमन करता येतं. प्राणायामाच्या पहिल्या प्रक्रियेत मुळीच धोका नसून ती अत्यंत आरोग्यदायक आहे. तिच्यामुळे तुम्हाला निदान चांगलं आरोग्य लाभून तुमचं स्वास्थ्य सामान्यपणे सुधारेल. प्राणायामाच्या इतर प्रक्रिया हळूहळू आणि काळजीपूर्वक सुरू केल्या पाहिजेत.